मॉर्निंग ऑल ऑफ यू. फिजिक्स शिका मराठीत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हा सर्क्युलर मोशनमधला इम्पॉर्टंट पार्ट पाहणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या आहेत. पहिला पॉईंट आपल्यासमोर येतो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ व्हर्टिकल सर्कल. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे जो व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरतो, मग त्याचे मोशन कोणते असणार, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. असे कुठली एक्झाम्पल आपल्या डोळ्यासमोर असतील तर गाडीचं फिरणारं चाक हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये असतं, बरोबर. हे एक्झाम्पल झालं. त्याच्यानंतर आपण असं घेऊ शकतो की एक समजा दोरी आहे, दोरीला एक दगड लावला आणि असा दगड फिरला अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये, ही पण काय झाली व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. किंवा आकाशपाळणा फिरतो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. असे भरपूर एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता. आपण जास्त वेळ घालवणार नाही, आपण डायरेक्ट पॉईंटला सुरुवात करणार आहे. तर लक्षात घ्या, तर याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट काय करणार आहे. तर पहिली गोष्ट, या ठिकाणी आपण व्हर्टिकल सर्कलमध्ये 3 पॉईंट कन्सिडर करतो, 3 पोझिशन कन्सिडर करतो पार्टिकलच्या. एक आहे टॉप पोझिशन, एक आहे बॉटम पोझिशन, एक आहे मिडल पोझिशन. टॉपला तुम्ही हायेस्ट म्हणू शकता, बॉटमला तुम्ही लोएस्ट म्हणू शकता. तर या 3 ठिकाणची आपल्याला वेलॉसिटी काढता येते, v1, v2 आणि v3. ही जी वेलॉसिटी आहे ती प्रत्येक ठिकाणची काय असते, वेगवेगळी असते. आता यांच्यामध्ये रिलेशन काय असतं, तर बॉटमची वेलॉसिटी सगळ्यात जास्त असते. ती वेलॉसिटी v3 पेक्षा जास्त असते आणि v1 पेक्षा पण जास्त असते, बरोबर. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तर टेन्शन आपण या ठिकाणी घेऊ शकतो T1, T2 आणि T3. आपल्याला माहिती आहे जसं स्पीड वाढणार आहे, ज्या पद्धतीनं स्पीड वाढणार आहे त्या पद्धतीनं त्या दोरीवरती असलेला ताण सुद्धा वाढणार आहे. मग आपण असं मानू शकतो की टेन्शन इन द स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. वेग वाढला की टेन्शन वाढणार, वेग कमी झाला की टेन्शन कमी होणार. म्हणजे जिथं स्पीड जास्त आहे, वेलॉसिटी जास्त आहे, त्या ठिकाणचं टेन्शन जास्त. मग आपण याच्यावरून काय करू शकतो, v2 जास्त आहे तर T2 जास्त आहे, कुणापेक्षा जास्त आहे v3 पेक्षा, मग T2 कुणापेक्षा जास्त T3 पेक्षा. आणि सर्वात कमी वेलॉसिटी v1 आहे, मग सर्वात कमी टेन्शन कुठलं असणार, T1 असणार. ह्या 2 गोष्टी आपण काढू शकतो. तिसरं म्हणजे T2 मायनस T1 हा डिफरन्स आहे, डिफरन्स इन टेन्शन ॲट हायेस्ट अँड लोएस्ट पॉईंट. हा एक पॉईंट आपल्याला इथं काढता येईल. किंवा चौथा पॉईंट आहे टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज कॉन्स्टंट. असे 3-4 पॉईंट आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. तर आज आपण एक पॉईंट पाहतोय, त्याच्यामध्ये तुम्ही लिनियर वेलॉसिटी v1, v2, v3 हे कॅल्क्युलेट करणार आहे. याची व्हॅल्यू पाहिजे तेव्हा √rg, √5rg किंवा 5gr आणि √3gr अशा पद्धतीनं 3 वेलॉसिटीच्या व्हॅल्यू तुम्हाला मिळतील. आणि याच्यावरून तुम्ही सांगू शकता की वेलॉसिटी ऑफ पार्टिकल इज डिफरंट ॲट डिफरंट पोझिशन. आणखी एक गोष्ट आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ही नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. जर प्रश्न विचारला तुम्हाला, एक्सप्रेशनचा नाही विचारलं, तर तुम्हाला प्रश्न असा विचारतील, शो दॅट मोशन ऑफ व्हर्टिकल सर्कल इज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग अशा वेळेला तुम्हाला काय करावं लागेल, वेलॉसिटी काढून घ्यावं लागेल आणि त्या 3 इक्वेशनवरून सांगता येईल की वेलॉसिटी डिफरंट आली म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. जास्त वेळ घालत नाही, डायरेक्ट आपण पॉईंटला सुरुवात करूया. बघा, एक समजा या ठिकाणी दोरी आहे, दोरीला एक ऑब्जेक्ट लावलाय आणि ऑब्जेक्ट अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरतोय, बरोबर. समजा तो टॉप पोझिशनला आहे, त्याची वेलॉसिटी आपण मानलेली आहे v1. मग टॉप पोझिशनला असताना या बॉबला एक तर पर्टिक्युलर मास आहे म्हणजे कंपल्सरी वेट आहे. आता वेट आलं की त्या दोरीवरती ताण येणार आहे. वेट नेहमी व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार आहे, अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ, बरोबर. आणि दुसरी गोष्ट काय, T1 टेन्शनची डायरेक्शन महत्वाची आहे. टेन्शन ऑलवेज ऍक्ट टुवर्ड्स द फिक्स्ड एंड. ज्या ठिकाणी एंड फिक्स आहे त्या दिशेने टेन्शन काय असतं, डायरेक्टेड असतं. म्हणजे समजा हा एंड फिक्स आहे, हा एंड काय व्हॅल्यू होतो इकडून या पोझिशनला असताना बघा फिक्स्ड एंड हा टेन्शन वरच्या दिशेने, या पोझिशनला असताना टेन्शन या दिशेने, या पोझिशनला असताना टेन्शन या दिशेने टुवर्ड्स फिक्स्ड एंड. मग T1 आणि mg ची डायरेक्शन काय सेम. देअरफॉर वी कॅन राइट these two forces along the radius and provides necessary centripetal force at top position. Therefore T1 plus mg provides necessary centripetal force at top position. Therefore mv square by r centripetal force है आणि कोण प्रोवाइड करते, T1 plus mg. But we know that if speed is minimum at top position then tension T1 nearly equal to 0.
nearly equal to 0 Newton. Therefore we can write T1 is equal to 0. Therefore mv1 square by r is equal to mg. हा m मल्टिप्लाय आहे न्यूमरेटरला, तो इकडे आल्यानंतर डिनोमिनेटरला m ला m काय होणार कॅन्सल. हा r कुठे आहे छेदामध्ये आहे, तो इकडे g ला काय होणार मल्टिप्लाय होणार, म्हणजे काय भेटेल rg. इथं rg ला नाही तर g आलं, काय फरक पडत नाही, g आलं काय अडचण नाही. मग v1 स्क्वेअर इज इक्वल टू काय gr. या ठिकाणी काय करायचं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूला काय द्यायचं वर्गमूळ, दोन्ही बाजूला वर्गमूळ घेतलं तर काय भेटेल v1 इज इक्वल टू रूट gr. दिस इज द वेलोसिटी ॲट टॉप पोझिशन. वेलोसिटी ॲट टॉप पोझिशन याला तुम्ही टँजेन्शियल वेलोसिटी सुद्धा म्हणता. काय म्हणता टँजेन्शियल वेलोसिटी, बिकॉज दिस वेलोसिटी moving along the tangent, therefore it is called as tangential velocity. Second point है at bottom position. आता ज्यावेळेला बॉक्स जो आहे किंवा ऑब्जेक्ट आहे तो बॉटम पोझिशनला असेल त्यावेळेला त्याच्यावर ऍक्ट होणार वेट आहे डाऊनवर्ड, बट टेन्शन कुठे टुवर्ड्स फिक्स एंड म्हणजे कुठे असणार अपवर्ड. या ठिकाणी रिझल्टंट फोर्स काय असणार T2 मायनस mg, आणि हा फोर्स काय असणार वरच्या दिशेला. कारण लक्षात घ्या जर वेट जास्त झालं तर ही बॉडी वरतीच नाही येणार, वेट जर जास्त झालं तर बॉडी वरती येणार नाही. बॉडी जर वरती येत असेल तर T2 काय आहे T2 ग्रेटर आहे कुणापेक्षा mg पेक्षा, म्हणजे टोटल रिझल्टंट फोर्स वरच्या दिशेला आणि तो T2 आहे का नाही, त्यातनं वेट काय होणार वजा, दॅट इज T2 मायनस mg. and this T2 minus mg provides the necessary centripetal force. Therefore here we write T2 minus mg provides necessary centripetal force. Therefore mv2 square by r is equal to T2 minus mg. बट जर डायरेक्ट तुम्हाला सोडवायचं झालं तर तुम्ही डायरेक्ट पण सोडवू शकता. आपल्याला माहिती आहे T2 हे बॉटम पोझिशनचं टेन्शन आहे आणि ते टेन्शन किती असतं 6 mg असतं. किती असतं 6 mg. इथे जर 6 mg ला टाकलं तर 6 mg मायनस mg किती येणार 5 mg. काय ना 5 mg. हा न्यूमरेटर नाही हा न्यूमरेटर नाही, हा कॅन्सल होईल. हा r कुठे जाणार अंशामध्ये जाणार. v2 स्क्वेअर इज इक्वल टू काय ना 5gr. काय ना v2 स्क्वेअर इज इक्वल टू 5gr. देयरफॉर वी टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. स्क्वेअर रूटला स्क्वेअर काय होणार कॅन्सल होणार आणि v2 इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल रूट 5gr. दिस इक्वेशन टू गिव्स वेलोसिटी ॲट बॉटम पोझिशन. वेलोसिटी ॲट बॉटम पोझिशन. नाउ थर्ड and last position, middle position. For this position there are two forces acting on that object. One is the weight of vehicle and other is the tension T3 along the radius and directed towards the center of circle. This T3 provides the necessary centripetal force. आता लक्षात घ्या हा वेट आहे पण वेट मुळे बॉडी खाली येत नाही आणि बॉडी जे आहे किंवा ऑब्जेक्ट आहे तो या दिशेने जाणार आहे म्हणल्यानंतर हा सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करणार. देयरफॉर वी कॅन राइट T3 provides necessary centripetal force mv3 square by r is equal to T3, but we know that T3 is the tension along the radius and which is nothing but the 3 mg. Therefore mv3 square by r is equal to 3 mg. आता या ठिकाणी काय करू शकतो आपण हा m कॅन्सल करू शकतो. त्यानंतर r जो छेदामध्ये तो कुठे जाणार अंशामध्ये v3 स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला 3gr. आणि जर आपण या ठिकाणी स्क्वेअर रूट घेतलं तर काय मिळेल आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ v3 स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3gr. स्क्वेअर रूटला स्क्वेअर काय होणार कॅन्सल. स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल झालं. देयरफॉर वी कॅन राइट v3 इज इक्वल टू रूट 3gr. आता या इक्वेशन 3 लाच आपण काय म्हणू शकतो वेलोसिटी ॲट मिडवे पोझिशन. आता आणखी एक गोष्ट आपल्या लक्षात आली की डिफरंट पोझिशनला वेलोसिटी डिफरंट आहे, म्हणजेच वेलोसिटी इज नॉट कॉन्स्टंट. वेलोसिटी कॉन्स्टंट याचा अर्थ ती मोशन ही नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. मग जर तुम्हाला प्रश्न आला की वर्टिकल सर्क्युलर मोशन इज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच असेल v1 root gr, v2 root 5gr, v3 root 3gr. Therefore we can say that from equation 1, 2 and 3 velocity of particle performing vertical circle is different at different position. Therefore vertical circular motion is non-uniform circular motion. काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा.